नमस्कार. काय तर आमचं गावखत भरायचं चालू आहे. गावखत ही पाटीत भरते बघा. ही लेंडी खत आहे. लेंडी खत ही तुम्ही बघू शकता. ही भरायचं चालू आहे अशा प्रकारे. ही भरून जे का नाही हे ऊसाला टाकायचं 86-032. तर आम्ही घरच्या घरीच टाकतोय अशा प्रकारे. लेंडी खत आहे. कसं आता रासायनिक खताचे भाव वाढल्यात, त्यामुळं जरा ही घ्यावं म्हणलं गाव खत आपला. अशा प्रकारे खत आहे लेंडी खत. ही ऊस आहे बघा 86-032. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे. कसं आहे ह्याला तो ऊसाला बांधायचं. ते बांधायचं असल्यामुळं त्याला खाट टाकावा लागतो. तर ह्याची आम्ही तणनाशकाची फवारणी बी केली होती. तर कुठं कुठं असं गावात बी राहिलं आहे बघा. जरा काय काय ठिकाणचं जळलं आहे चांगलं, काय काय ठिकाणचं राहिलं आहे. कारण ज्या ठिकाणी ओल नसती का नाही, खाली ओलं नसतं की तेव्हा ती राहतं आहे बघा. किंवा आपल्याकडून थोडंसं औषध बी कमी जास्त पडलं तरी बी ती जळत नाही गावात. हो का इथं असं राहिलं आहे थोडं, ही मधलं जळ आहे. तर ही ऊस बांधायचा आहे 5 महिन्याचा ऊस आहे बघा. ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे. तर सध्या ही डोक्याला लागते. ऊस जे आहे ती डोक्याला लागते. मोठा आहे ऊस. हो का ही एवढा ऊस आहे बघा. तुम्ही बघू शकता. तर ही 86-032 4.5 फुटी सरी आहे. अशा प्रकारे ऊस आहे. आणि इथं काय झालं तर थोडं जरा पाणी थोडं साचलं होतं, त्यामुळे इथला काही ऊस उगवलाच नाही. म्हणून आम्ही ते ऊसाच्या कांड्या लावल्या होत्या. तर ही कांड्या हो का ही परत लावल्यावर हो का ही ऊस आलाय. तर ही बारका आहे. हे अशा प्रकारे. तर ह्याला आम्ही ग्रीन प्लॅन्टच्या फवारण्या बी केल्या होत्या. ग्रो नायट्रो या बाटलीच्या आम्ही फवारणी केल्या होत्या. आणि हे अशा प्रकारे 2 फवारण्या केल्या ह्याला. हे अशा प्रकारे ऊस आलाय बघा. 5 महिन्याचा ऊस आहे. जवळजवळ त्याची उंची आहे बघा 7 फूट ऊसाची. तुम्ही बघू शकता. तरी पण नमस्कार.